महाराष्ट्रातील अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व लेखाशीर्षाखाली कार्य करणारे शिक्षक, शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार. फोन येत होते, मार्च महिन्याचा निधी कधी येणार. आजची 6 तारीख. मी आलो नसतो तर निधी सुटला नसता अशातला भाग नाही, पण त्याला अजून 2-3 दिवस वेळ लागला असता. मी आलो, आजच वित्त विभागात गेलो, बीन्सवर पैसे सोडले. अजूनही वित्त विभागाचं परिपत्रक निघायचं आहे. ते निघाल्याशिवाय बीन्सवर पैसे सोडले म्हणून मी खाली पैसे बसून सोडवून घेतले. माझ्यासोबत भारत जामनिक आहेत, रहाटे काका आहेत, मंगेश तिडके आहे, गजानन जाधव आहेत. आज निधी जो सोडला तो जी बजेटची तरतूद आहे त्याच्या 10%, कुठे 8% इतका सोडला आहे. आज भारत जामनिक आले, त्याने विचारलं की 511ला का कमी पडतात नेहमी. तुम्ही 33-79चे अरियर्स काढू शकता, 511चे आणि 32-61चे 33-61चे का नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यांना तिथेच डेस्कवर बसून दिलं. जी माहिती पे युनिट सुप्रिंटेंडेंट वरती देतात आणि आयुक्त कार्यालय मंत्रालयात देतात त्याचा 100% निधी मागच्या वर्षी सोडला. मग एक तर ती माहिती अपुरी आहे. ती माहिती अपुरी असल्यामुळे बजेटमध्ये तशी व्यवस्थित तरतूद नाही. कोणी बजेटचा अभ्यास केला नाही, बजेटवर कोणी बोललं नाही. हा सगळा भाग लक्षात घ्या, म्हणून लेखाशीर्षाला पैसे कमी पडतात. आता काय केलंय, आता आजच कमिशनर ऑफिस सोबत मी जामनिक साहेब, रहाटे काका असताना बोललो. त्यांना सांगितलं की ज्या लेखाशीर्षाला फेब्रुवारीचे पगार झाले नाही या फेब्रुवारी, त्याचा डाटा बोलवा. ज्या लेखाशीर्षाला ऑगस्ट सप्टेंबरचं वेतन झालं नाही त्याचा डाटा बोलवा. ज्या लेखाशीर्षाचं काही थकीत मागचं राहिलं आहे त्याचा डाटा बोलवा आणि त्याला एकंदर लागणारी रक्कम किती ती कॅल्क्युलेट करून मंत्रालयात ती सादर करा. ती नुसती सादर जरी केली तरी आहे त्या बजेटमधून निधी सोडण्याचं काम पुढच्या 1-2 महिन्यात आम्ही करू शकतो. मग काय होईल, असं जर झालं तर थकीत किंवा मागचे राहिलेले पगार हे काही मार्चमध्येच काढावे असं काही लिखित नाहीये. ते मधात पण केव्हा निघू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान हे राहिलेले पैसे जे आहे ते काढण्याचा आपण प्रयत्न करू. आज जे पैसे सोडलेले आहे पहा, 32-61ला 65 कोटी 64 हजार सोडले, 33-61ला 106 कोटी 99 लक्ष 94 हजार सोडले आहे, 33-79ला 45 कोटी सोडले आहे, 0511ला 71 कोटी 33 लक्ष 45,800 रुपये सोडले आहेत. बाकी 442, 558, 508, 1901, 1948, H973 या सगळ्यांचे पैसे आज सोडले आहेत. फक्त सैनिकी शाळेचं हेड जे आहे त्याचा आदिवासीचा GR येणं बाकी आहे, तो 1-2 दिवसात काढतो आणि सैनिकी शाळेचे देखील 1-2 दिवसात सोडतो. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतो आहे. धन्यवाद.